निर्गमनची पुस्तक 15वा अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 27 वचन लिहून आहे. या 27 अध्यायामध्ये मोशेनं देवासाठी म्हणलेले गीत सुटकाविषयी इथं लिहून आहे. 18 वचनपर्यंत हे गीत लिहून आहे. 19 वचनमध्ये मिस्र देशांच्या लोकांना डुबवणे आणि इस्रायली लोक कोरड्या भूमीवरत येणे. 20 आणि 21 वचनमध्ये मोशेची बहीण मिरियम हिला संदिष्ट म्हणले होते आणि ही एक स्त्रीचं समूह घेऊन देवासाठी नाट्य केली. 22 वचनपासून अजून ते लोक आपले प्रवास घेतले आणि शूर अरण्यामध्ये आले. इस्रायली लोक 3 दिवस प्रवास केले. 3 दिवस प्रवास म्हणजे 12 मैल चालले. 12 मैल म्हणजे 18.5 किलोमीटरचा प्रवास केले. ते लोक प्रवास करत असताना मारा नावाचे प्रांतामध्ये आले. आणि हा नाव कसे पडले म्हणजे माराचा अर्थ आहे कडू. त्या स्थळचं नाव मारा होते कारण तिथले पाणी कडू होते. तेव्हा लोक आम्ही का प्याव म्हणून बडबड करू लागले. तेव्हा देवानं मोशेला एक झाड दाखवलं आणि त्याचे पान पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी मधुर झाले. मारा हे स्थळ वधस्तंभाचे चिन्ह दिसतो. आणि ते लोक तिथून निघून एली नावाच्या प्रांतामध्ये आले. तिथं पाण्याचे 12 स्रोत होते आणि खजूरचे 70 झाड होते. याच्याद्वारा इथे 15वा अध्याय संपतो. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वरला हे गीत गायले. तेव्हा म्हणजे कधी त्या लोकांना सुटका मिळाल्यानंतर त्या लोकांना देवाला गीत गायले. त्या लोकांना देवाचे अद्भुत बघितल्यानंतर देवाचे गीत गायले. भयमुक्त झाल्यानंतर त्या लोकांना गीत गायले. त्या लोकांना जय मिळाल्यानंतर म्हणलेले गीत. लोक देवाची दया मिळाल्यानंतर विमुक्त झाले. देवाच्या दयाच्या कारणामुळे ते लोक सजीव आहे यासाठी हे गीत आहे. सजीव लोकच देवाची आराधना करू शकतो. मृत्यूक लोक देवाची आराधना नाही करत. मृत्यूक म्हणजे कोण? पापाच्या अधिकारच्या अंतर्गत आहे ते लोक. ते लोक देवाची स्तुती नाही करू शकत. त्याचे कारण आहे त्यांच्या जीवनामध्ये आध्यात्मिक अंधकार आहे. या लोकांना देवाचा स्वाद मिळाला. या लोकांना देवाचे अद्भुत कार्याला आपल्या डोळ्यानं बघितले. यासाठी त्यांच्या तोंडामध्ये स्तुतीचे गीत आहे. त्या लोकांना आपल्या अनुभवाच्या द्वारा देवाला माहीत केले आणि हे सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. प्रत्येक विश्वासी आपल्या अनुभवाच्या द्वारा देवाला माहीत करतो. बघा, मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो. मी फार बलहीन आहे. मला फार बुद्धीची कमी आहे आणि मी फार सक्रिय नव्हतो. तरी देवाला मीनं माहीत करून घेतले.
देवाची सक्रियता मला कळले. देवाला मी ओळखले. देवाचा बलला मी ओळखलं आणि देवानं मला चालवले हे पण मी ओळखलं. तरी मी माझ्या सक्रियतावरतं माझ्या बलवरतं कधीच मी देवाच्या राज्यामध्ये आधार नाही ठेवलो. माझे विचार कधीच तिकडं गेले नाही, कारण मी न देवाचे स्वाद घेतले. यासाठी माझे जीवन भिन्न आहे, म्हणून मी याची साक्षी देतो. इतका थोर देव माझ्याकडं आहे, यासाठी मी त्या देवाची स्तुती करतो. हाच अनुभव त्या काळाच्या लोकांना मिळाले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयानं उन्नत झाला आहे. घोडा व रथ त्यानं समुद्रात उलटून टाकले आहे. इथं बघा, त्याचे व्यक्तिगत तारणचे अनुभव आहे. यहोवाचे गीत त्या लोकांना म्हणाले, कारण त्यांचे रक्षक देवच आहे. प्रत्येक मानव त्यांच्या स्वतःच्या रक्षणासाठी ते लोक काहीच नाही करू शकत. फरोवरतं जयवंत होणं इस्रायली लोकांना साध्य नाही झाले. 430 वर्ष त्याच्याद्वारा पिढा या लोकांना देण्यात आले. त्या लोकांना त्यांची गुलामी केली, त्यांना दुःख देण्यात आलं, त्यांच्यासोबत हिंसा करण्यात आले. जयवंत होवायचा अनुभव त्यांच्याकडं नाही आहे, पण इथं ते लोक देवाची स्तुती करून राहिले. देवानं आम्हाला दास्तावामधून बाहेर काढलं, देवानं आम्हाला जयवंत केले, म्हणून ते लोक देवाची इथं स्तुती करून राहिले. मिस्र देशाची स्थिती असे झाले का त्यांना बघितले तरी नाही दिसणार. प्रत्येक ख्रिस्तानं हे गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे का सैतानाची प्रत्येक शक्तीला विश्वासीच्या जीवनातून देवानं काढून टाकले. सतर्कतेनं हे गोष्टी ऐका. सैतान तुला काहीच नाही करू शकत, कारण देवानं तुला सुटका दिले आहे. कारण देवानं तुला लपवलेले आहे. देवानं तुला ख्रिस्तामध्ये लपवले आहे. देवानं तुला झाकले आहे. तुला स्पर्श केले पाहिजे म्हटले तर तुला झाकून असलेले ख्रिस्ताला पहिले स्पर्श केले पाहिजेत. देवानं तुला ख्रिस्तामध्ये झाकले आहे. सैतान तुला स्पर्श करायले पाहिजे म्हटले तर पहिलं देवाले, नंतर ख्रिस्ताले, त्याच्यानंतर तुला स्पर्श केले पाहिजे. आणि हे साध्य नाही आहे. यासाठी सैतानाचा अधिकार तुझ्यावरून संपूर्ण रीतीनं काढण्यात आले आहे. जगाचा संपूर्ण अधिकार तुझ्यावरून काढण्यात आले आहे. दुष्ट आत्माचा संपूर्ण अधिकार तुझ्यावरून काढण्यात आले आहे. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. विश्वासीचं बल का आहे? बुद्धी नाही, सामर्थ्य नाही आणि त्याची शक्ती नाही. आपला बल आपला देवच आहे. पुष्कळ लोकांना असं वाटते का प्रार्थना त्यांचे बल आहे, पण असे नाही. प्रार्थना त्यांचे शस्त्र आहे आणि देव त्यांचे बल आहे. यासाठी ज्या लोकांना देव मिळते ते लोक मोठे कार्य करतो, आणि ज्या लोकांना देव माहीत आहे ते लोक मोठे कार्य करतो. दानियल भक्त याचे साक्षी दिले.
यासाठी माझा बल माझी जात नाही आहे, माझा बल माझा धन नाही आहे, माझा बल माझी शक्ती नाही आहे, माझा बल माझा देव आहे, माझा बल माझा देश नाही आहे, माझा बल माझा देव आहे. हे आपले अनुभव राहिले पाहिजेत. माझे गीतचे कारण तो आहे आणि माझे रक्षणचे कारण तो आहे. माझे गीतचे कारण माझा देव आहे, माझे बलचे कारण माझे देव आहे. यशायाची पुस्तक याचा 6वा अध्याय 9 वचनमध्ये यशाया साक्षी देत आहे का माझे बलचे कारण माझा देव आहे. माझा देव हाच, याचे मी स्तोत्र गाईन. हाच माझा पिताचा देव, मी याची महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे, यावे हे त्याचे नाम. हे विश्वासी लोकांची जबाबदारी आहे. तो आपल्या पितरांसला रक्षणाच्या मार्गामध्ये चालवले. आपल्या कुटुंबाला तो रक्षणाच्या मार्गामध्ये ठेवले. हे किती थोर गोष्टी आहे. मनुष्य आहो, मातीसारखा आहो, देवानं आपल्याला आठवण केले. त्यानं आपल्याला निवडले आहे, यासाठी त्यानं आपली आठवण केली. आपल्यामध्ये काहीच मोठेपण नाही. ज्या देवानं आपल्याला निवडले आहे त्याच्यामध्ये मोठेपण आहे. यावे हे त्याचे नाम आहे आणि हे नाम देवानं मोशेवरत प्रगट केले. याचा अगोदर त्यांच्या पितरावर सर्व शक्तिमान देव आहे या नावानं देव प्रगट झाले होते. यावेचा नावाचा अर्थ असे का तो सेनाचा अधिपती आहे. तो सर्व सामर्थी आणि शक्तिमान आहे. तो देवाचा देव आहे. यावे म्हणजे त्याच्या हातामध्ये समस्त आहे. यासाठी जो देवाचा आहे तसंच जे काही देवाचं आहे सर्वच त्याच्याकडं आहे असं आपण समजले पाहिजे. तो रणवीर आहे आणि त्याची पद्धत कुणालाच नाही कळत. पवित्र शास्त्रामध्ये इस्रायली लोकांना केलेले युद्ध आपल्याला कुठंच नाही दिसत. सर्व युद्धामध्ये देवाचे योजना पूर्ण झाले आहे. मनुष्याच्या विधानाच्या अनुसार देव युद्ध नाही करत. देवाचे विधान वेगळे असतो. प्रेषित पाऊल म्हणतो का आमचे युद्धचे शस्त्र शरीरचे नाही. इफिसियोची पत्री 6वा अध्यायामध्ये देवाच्या शस्त्रविषयी तिथं लिहून आहे. विश्वासला इथे ढाल म्हणले आहे आणि वचनला इथे तलवार म्हणले आहे. रक्षणला इथं टोप म्हणले आहे. सत्यला इथे पठ्ठा म्हणले आहे. नीती देवाची महिमा हा इथं सांगितले. आध्यात्मिक रीतीनं आपले युद्ध आहे आणि आपले युद्ध शैतान आणि त्यांच्या दूतासोबत आहे. आध्यात्मिक रीतीनं आकाशाच्या आत्मिक सेनासोबत आणि दुष्ट शक्तीसोबत विश्वासी लोक युद्ध करून राहिले. यासाठी विश्वासीनं हे गोष्टी माहीत केले पाहिजे. मनुष्य मनुष्यासोबत युद्ध नाही करत आहे, पण अंधकारासोबत आध्यात्मिक युद्ध आहे आपला. एक मनुष्य तुझ्या विपरीतमध्ये आहे म्हणजे त्याचे माग कारण शैतान आहे. मिस्र देशाचे राजा फारो त्याच्या माग शैतान आहे आणि त्याचा हृदय कठीण व्हायचे कारण पाप आहे.
पापाचा प्रारंभ शैतानाचा धोका आहे. तिमोथीच्या पत्रीमध्ये स्पष्टानं लिहून आहे का हव्वाला शैतानाच्या द्वारा धोका मिळाले. शैतानानं धोका दिला आणि हव्वाला पापेमध्ये पाडले. यासाठी पापाचे कारण शैतानाचे प्रोत्साहन आहे. पापाच्या मागं शैतानाचे विचार आहे. यासाठी योहान 8 लिहून आहे का तुम्ही तुमच्या पिता शैतानकडून आहे. त्याची इच्छा तुम्ही पूर्ण करून राहिले. बंधू आणि भगिनींनो, आपला देव आपल्याकडून युद्ध करणारा देव आहे. कोणासोबत युद्ध करते? शैतानासोबत. आणि शैतान ज्या लोकांना आपल्या विरुद्ध करून राहिले त्यांच्यासोबत. यासाठी अब्राहमसोबत बोलत असताना देवानं म्हटले का तुला आशीर्वाद देणाऱ्या लोकांना मी आशीर्वाद देईन, तुला शाप देणाऱ्या लोकांना मी शाप देईन. युद्ध देवाचंच आहे, देव असे सांगून राहिले. आपला देव आपल्या पक्षामध्ये राहून युद्ध करणारा देव आहे. आपल्याला युद्ध करायची गरज नाही, फक्त आपण उभे राहून बघितलं तरी काफी आहे. इस्रायलच्या इतिहासमध्ये एकच गोष्टी आपण शिकतो. देव आपल्यासोबत नसले तर आणि आपण एक पण पाऊल समोर नाही टाकणार असे मोशेनं शिकवले. त्याचे कारण तो आपल्याकडून युद्ध करतो. यासाठी पिढी ते पिढी मी अमालिकी लोकांसोबत युद्ध करणार आणि जितके जातीचे लोक इस्रायल विरुद्ध उठले त्या सर्वांसोबत देवानं युद्ध केले. यासाठी मनुष्याचे विधान आणि मनुष्याचे शैली युद्ध करायचे, त्याच्यापेक्षा आपल्याला देवाचे विधान आणि शैली भिन्न दिसतो. गिदोन विशाल असलेले शत्रू सेनाला नाश करायसाठी कोणते शस्त्राचे उपयोग केले? माठाचा उपयोग केले, मातीच्या माठाचा. 300 मातीचे माठे चारो दिशामध्ये ते फोडल्यानंतर शत्रू आपसामध्ये ते लोक मरून गेले. लाखो शत्रू सेनाचा नाश झाला. युद्ध न करता विजय देणारा देव आपला आहे. मिस्र देशाचे लोक इस्रायलसोबत युद्ध नाही केले तरी इस्रायली लोकांच्या हातामध्ये देवानं विजयला ठेवले. या अनुभवाला जुन्या करारामध्ये देव करून दाखवले. इतकंच नाही, वधस्तंभावर तर आपल्या पक्षामध्ये देव राहून युद्ध केले. हेब्रीची पत्र याचा 2 अध्याय 14 वचनपासून आपण बघले तर फार स्पष्टानं आपल्या बलहीनताला देव कळतो. शैतान आणि त्याच्या सामर्थ्याला त्याच्या मृत्यूच्या द्वारा तो मृत्यूवर्त जयवंत झाले. यासाठी कोलोसीची पत्री याचा 2 अध्याय आपण बघत असताना आपल्यावरत जे कर्ज होतं वधस्तंभाच्या द्वारा त्यानं काढून टाकले. यासाठी वधस्तंभाच्या द्वारा शैतानाचा कार्याला येशू ख्रिस्तानं नाश केले आणि आपल्यासाठी सुटका आणले. यासाठी जुन्या करारामध्ये सदृश शैतानाचा सदृश असलेला फारो आणि त्याच्या सेनाला देवानं नष्ट केले. तसेच नव्या करारामध्ये वधस्तंभाच्या द्वारा येशू ख्रिस्तानं शैतान आणि त्याच्या कार्याला नष्ट केले आणि लोकांसाठी सुटका आणले. शिक्षा संपूर्ण झाले आणि मनुष्य जातीला सुटका आले. विश्वास करणारे लोकांचे तारण होईन.
कृपाच्या द्वारा देवानं ह्या गोष्टीचं आयोजन केले. यासाठी तो रणवीर आहे म्हणण्यात आले. फरोचे रथ व त्याची सेना ही त्यानं समुद्रात उलटून टाकले आहेत. त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडले आहेत. ग्राह्य जलानं त्यास गडप केले आहे. ते शीडप्रमाणे जलशयांचे ताडी घेतले गेले आहेत. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात भले करून प्रतापी झाला आहे. हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूचा भुगा करीतो. त्याचा उजवा हात आपल्या प्रत्येक शत्रूला नाश करतो. आपल्या जीवनामध्ये असलेली प्रत्येक समस्या आपले शत्रूच आहे. तू आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा सामना करत आहे ते तुझे शत्रूच आहे. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात सर्व गोष्टीचे उत्तर आहे. कशाच गोष्टीचा विचार नाही केले पाहिजे. आहाराविषयी, कपड्याविषयी, गृहाविषयी, जीवनामध्ये आपल्या लागलेले प्रत्येक गरजाविषयी तू चिंता नाही करायचे. तुझ्याविषयी चिंता करणारा तुझा देव आहे. तुझ्याविषयी देव चिंता करतो. प्रेषित पेत्र आपल्या पत्रीमध्ये लिहितो. तुम्ही विचार करा, एक ख्रिस्ताचं जीवन देवाच्या हातामध्ये गेले आहे, घेतण्यात गेले आहे. बघा, या गोष्टीवर विश्वास करण्याच्या द्वारा आपल्याला फार बळ मिळतो. बंधूंनो आणि भगिनींनो, देवाच्या वचनावर विश्वास नाही केले पाहिजे अशी परीक्षा अनेक परमेश्वरच्या दासाच्या जीवनामध्ये आणि लोकांच्या जीवनामध्ये येतो. याचा पुरावा आपल्याला मिळतो. अशूरचे राजा म्हणाले होते का माझ्या हातातून तुम्हाला कोण सोडवू शकतो, माझ्या हातातून तुम्हाला कोण वाचवू शकतो. त्याचे गंभीर परिणाम त्याला मिळाले. आपण शास्त्रामध्ये बघतो. पवित्र शास्त्र तुम्ही बघले तर शिहोन कसे नाश झाले पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला मिळतो, इस्रायलच्या इतिहासमध्ये. यासाठी शत्रूचे बल किती असो पण देवाचा उजवा हात त्यांचा नाश करतो. तुझी समस्या किती मोठी असन तर घाबरू नको. तुझा देव तुझ्यासोबत असताना तुझ्या तोंडामध्ये देवाची स्तुतिगीत असते. आपणाशी सम्मान करण्यास तू आपल्या महाप्रतापेने उलटून टाकीतोस. तो तलवारीनं आणि वस्तूच्या द्वारा युद्ध नाही करत, तो आपल्या महिमाचा द्वारा युद्ध करतो. युद्धाच्या मैदानामध्ये दावीद गोलियातचा सामना करत असताना तो म्हणते का या दिवशी देव तलवारीने किंवा कोणत्या वस्तूच्या द्वारा तुझा सामना नाही करत. तलवार, भाला, घोडे, रथ हेच युद्धचे चिन्ह आहे. पण गोपनचा दगडाचा द्वारा मारणे हे त्या लोकांना माहीत नाही. हे विद्या त्याला देवाकडून मिळाले होते. तलवाराच्या द्वारा आणि भाल्याच्या द्वारा मनुष्य युद्ध करतो, पण देव आपल्या महिमाच्या द्वारा आपल्याला सुटका देतो. त्याच्या तोंडाच्या शब्दाच्या द्वारा युद्ध संपतो. त्याच्यामध्ये आलेले विचारच्या द्वारा ते गोष्टी संपूर्ण होऊन जातो. देव परिपूर्ण आहे, देव संपूर्ण आहे. तुझ्या नाकपुड्याचे फुकारणे जलाशया राशी बनल्या. बघा, पूर्वाकडून वारा आला असे लिहून होते.
म्हणजे त्याच्या तोंडाच्या शब्दाच्या द्वारा जलाशय राशी बनल्या. राशी हा शब्द आपण वस्तूसाठी वापरतो, धनसाठी वापरतो. आपण वस्तूची राशी एकत्र करतो, पदार्थाची राशी एकत्र करतो, वस्तूची राशी एकत्र करतो. पण आपण पाण्याची राशी कशी एकत्र करतो? नाही करू शकत. पाणी थांबत नाही, पाणी वाहून जाते, पाण्यावर पाणी उभे नाही राहत. पण देवानं पाण्यावरतं पाणी, पाण्यावरतं पाणी एका पदार्थासारखं पाण्याला उभे केले. परमेश्वर देव आपला अलौकिक आहे. तो केलेले कार्य प्रकृतीचा भिन्न असतो. पाण्याचं द्राक्षरस झालं, ते फॉर्म्युला आत्तापर्यंत कोणालाच नाही कळले. पाण्याचं रक्त झालं आणि ते कोणालाच नाही कळलं अजून. एक काठीचं सर्प झाला, एक निर्जीव वस्तूचं जीवनमध्ये येणं, त्याच्या तोंडाचा शब्द त्याची महिमा आहे. जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले, जलाशय सागरच्या उधारी तिजून गेले. आत्तापर्यंत मी तुम्हाला हेच गोष्टी सांगितले होते ना. परमेश्वर देवानं लाल समुद्राच्या पाणीला बर्फासारखे उभे केले. कमसे कम 30 किलोमीटर इतके लांब होते. शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन, मी गाठीन, मी लूट बाटून घेईन, त्यांनी माझा जीवन तृप्त होईल. मी तलवार उपासून आपल्या हातेनं त्यांचे विध्वंस करीन. हे लोक कुणाच्या विरुद्धामध्ये जाऊन राहिले या लोकांना माहीत आहे. पण त्यांच्या मागं उभे असलेला देव या लोकांना नाही माहीत. वास्तवमध्ये 10 विपत्ती मिस्र देशावर पडल्यानंतर यांच्या मागं देव उभे आहे त्यानं नाही माहीत केले. तू खराच परमेश्वरचा लेकरू असेल तर तुझ्या मागं देव आहे आणि तुझ्या सोबत देव आहे. याच्यासाठी तुझा शत्रू तुझ्यावर अधिकार नाही करेन. तुला नाश करायचे प्रयत्न केले तर तो स्वतःच नाश होईल. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला नाश करणं साध्य नाही. पुष्कळ लोकांना असं वाटते का मारले तर माणूस मरून जातो, पण भौतिक मनुष्याची मृत्यू त्याचा अंत नाही. एक माणूस दुसऱ्या माणसाले मारलं तर त्याचा इतिहास तिथंच संपतो. हे मनुष्याचं ज्ञान आहे. असं पवित्र शास्त्रामध्ये कैन हाबिलला मारलो, हाबिल विश्रांतीमध्ये गेले. हाबिलचं जीवन या जगामध्ये संपलं, त्याचं शरीर मातीमध्ये मिळलं आणि त्याची आत्मा देवासोबत परदेशमध्ये वासासाठी गेले. प्रभू या जगामध्ये आल्यानंतर तोच एबेल आपल्या शरीराच्या द्वारा पुन्हा येणार. येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनमध्ये जुना करारचे संत ते लोक जिवंत होणार असे आपल्याला पवित्र शास्त्र सांगतो. केनले वाटलं का हाबिलची इतिहास संपले असन, पण वास्तवामध्ये केनचा इतिहास संपला. यासाठी मनुष्याच्या इतिहासामध्ये मनुष्याला असंच वाटतो. येशू ख्रिस्ताची मृत्यू झाल्यानंतर यहुदी लोकांना वाटलं का सर्व संपलं, पण तिथूनच मंडळीचा आरंभ झाला. तिथंच मंडळीचा बीज पडला.
मनुष्याला वाटतो का जिथं सर्व संपलं तिथंच देवाचा प्रारंभ होतो. मनुष्य पुनरुत्थानावर विश्वास नाही करायचे का आधार आहे? देवानं सुंदर सृष्टीचा निर्माण केले. बघा, गहूच्या दाण्याला तुम्ही, गहूचा दाणा आपण पेरल्यानंतर तो भूमीमध्ये मरण पावतो आणि काही काळाच्या नंतर वापतो, त्याच्यामधून जीवन बाहेर येतो. यासाठी प्रत्येक बीज मरण पावला पाहिजे, त्याच्यानंतरच त्याच्यामधून जीवन येतो. आपण प्रत्येक आहार जो घेतो तो असाच असतो. सृष्टीमध्ये एक बी पेरल्यानंतर त्याची मृत्यू होते, त्याच्यानंतर तो वापते आणि त्याच्यामध्ये जीवन येतो. आपण पुनरुत्थानावर काहून विश्वास नाही करत आहो? विश्वास नाही करायचे कारण आपला अविश्वास आहे. देवावर विश्वास नाही करणारा व्यक्ती तो देवाच्या वचनवर विश्वास करतो. यासाठी तू अगोदर देवावर विश्वास केले पाहिजे. आणि तू देवावर विश्वास नाही केले तर तू देवाच्या वचनवर विश्वास नाही करणार. देवाचे वचन या जगापेक्षा भिन्न असतो. पण समृद्धीचं आपलं जीवन याच्यामध्येच आहे. एलिया त्या विधवाला म्हणतो का या वेळची रोटी तू बनवून आणून मला दे. आणि हे रोटी एलिया खाल्ल्यानंतर त्या विधवाला आणि तिच्या मुलाला का राहीन? या विषयावर आपण चर्चा केली तर मनुष्य असे म्हणतो का आपल्यापाशी असलेले सगळं आपण दिल्यानंतर आपल्यापाशी का राहीन? पण ती दिल्यामुळे 3.5 वर्षाचा महादुष्काळमध्ये देवानं तिचं पालनपोषण केले. यासाठी देवाचे विधान वेगळे असतो, हे गोष्टी आपण लक्षात घेतले पाहिजेत. शत्रू म्हणाला, मी लुटणार, माझी तलवार चालणार आणि मी सर्व काही आपल्या हाती घेणार. हे सर्व काय घडले का? इस्रायली लोक चालत गेले पण धावत आणि पळून नाही गेले. लाल समुद्र पार करताना ते लोक आरामीनं आणि हळूहळू कम्फर्टनं त्या समुद्राच्या भागाले पार केले. रथाच्या द्वारा ते लोक मागे आले आणि कुठं गेली त्याची शक्ती आणि सामर्थ्य? त्या लोकांना वाटलं का आम्ही यांना पकडणार, पण ते लोक पकडू नाही शकले. मिळणार, पण ते लोक मिळू नाही शकले. माणसाची रफ्तार देवाला नाही शिपटू शकत, हे आपण समजून घेतले पाहिजेत. एक मनुष्य किती बलवान असले तर देवाच्या समोर तो बलवान नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, शत्रूनं हा विचार केला का देवाच्या लेकरांना पकडून त्या लोकांना लुटाव, त्या लोकांना माराव आणि त्या लोकांना अजून परत गुलाम बनाव. या विचारानं त्या लोकांना त्यांचे पिछा केले. तू आपल्या फुकरांचा वायू सोडले तेव्हा समुद्रानं त्यास गडप केले. पाणी भीतीसारखे उभे झालेले पाणी बर्फासारखे होते आणि एका क्षणामध्ये ते पाणी होऊन त्या लोकांना डुबवून टाकले. देवानं थंड वारा आणून पाण्याला बर्फासारखे तिथं समुद्रामध्ये उभे केले आणि देव गरम हवा वाहून अजून त्या बर्फसारखं असलेल्या पाण्याला पाणी करून टाकले. यासाठी गरम हवा आणणारा आणि थंड हवा वाहणारा तो देवच आहे. हवा देवाच्या स्वाधीन आहे आणि देवच त्याला आणतो. देवानं ते हवा आणल्यानंतर
इस्रायली लोकांना सुरक्षा मिळाले आणि मिस्र देशाचे लोक नाश झाले. समुद्रानं त्या लोकांना गडपले, म्हणजे समुद्रानं त्या लोकांना गिटकून घेतले. बघा, निर्गमनची पुस्तक याचा 14वा अध्याय 27 वचनमध्ये मोशेनं समुद्रावर आपला हात उगिरला तेव्हा दिवस उजळ्यावर समुद्र परतून त्याचा लोट पूर्वात वाहू लागला. त्यापुढे मिस्री लोक पडू लागले, पण परमेश्वरांना त्या समुद्रामध्ये उलटून पाडले. समुद्र कोणाच्या वशमंदी आहे? देवाच्या वशमंदी आहे. येशू ख्रिस्त प्रवास करत असताना, तो तारूमध्ये झोपत असताना येशू ख्रिस्ताचे शिष्य वर होते. ते लोक जात असताना मरकुस शुभवर्तमान याचा 4वा अध्यायामध्ये या गोष्टी आपल्याला मिळतो. एक छोटासा तारू, त्या तारूवरत तुफान आले. त्या लोकांना म्हटले, प्रभू, आम्ही नाश होऊन राहिलो. तेव्हा प्रभू उठले, त्या समुद्राला आणि त्या हवाला आज्ञा दिली आणि शांत झाला मोसम. हा कोण आहे? याची समुद्र आणि हवा पण याची आज्ञा ऐकतो. त्या लोकांना फार आश्चर्य वाटले. यासाठी समुद्र देवाच्या वशमध्ये आहे. अय्यूबच्या पुस्तकमध्ये म्हणतो का समुद्र सीमा पार नाही केले पाहिजे, त्याच्या सीमाला कोण बांधले? बघा, इतके मोठे समुद्र किनाऱ्यावरत असलेले रेतीच्या कारणामुळे थांबतो. देवानं जे स्थळ समुद्रासाठी नियुक्त केले आहे, जे सीमा नियुक्त केले आहे, तिथपर्यंतच पाणी येतो, त्याच्या पलीकडं नाही जात. समुद्राला देवानं जिथपर्यंत ठरवले तिथपर्यंत समुद्र राहतो. देवानं वाळूला आडवं ठेवून समुद्राला थांबवले. तुम्ही ना मी वाळूला आडवे ठेवून आपण पाणी थांबवू शकतो का? यासाठी समुद्राचे तरंग येतो आणि परत वापस जातो, आणि हे देवानंच ठरवलेले आहे. ते शिशाप्रमाणे महाजलशयात बुडून गेले. हे परमेश्वरा, देवामध्ये तुझ्यासारखा कोण आहे? म्हणजे या जगामध्ये पुष्कळ देवता आहे ना, तर कोण याच्यासोबत आपले तुलना करतो? परमेश्वर देवासोबत तुलना करायचा इतिहास कोणाचा आहे? मनुष्य, वेळ आणि स्थळ हा देवाचाच आहे, आणि हा इतिहास देवाचा आहे. आणि अजून हा इतिहास कोणाचा आहे? यासाठी म्हणतो, हे परमेश्वरा, देवामध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पवित्रमुळे वैभवी, स्थानवीय कृत्यांनी भयानक अद्भुत करणारा असा जे तुझ्यासारखा कोण आहे? तुझ्यासारखा कोण आहे? म्हणजे दुसरा त्याच्यासारखा कोणीच नाही आहे, तोच देव आहे. एक नायक असला तर दुसरा नायक असतो. एक युद्ध करणारा असला तरी दुसरा युद्ध करणारा असतो. एक मनुष्य असला तरी दुसरा मनुष्य असतो. पण देव आपला एकच देव आहे, आणि देवाला सोडून अधिक दुसरा कोणीच नाही. या देवाच्या अतिरिक्त दुसरा देव कोणीच नाही आहे. न या जगामध्ये या देवाच्या सारखा अधिक कोणता देवानं पुरावा दिलाच नाही. यासाठी देवानं इस्रायली लोकांना आज्ञा दिली
का मीच देव आहे आणि माझा सोडून कोणीच नाही. तू आपला उजवा हात उगारला आणि पृथ्वीनं त्यास गिळून टाकले, म्हणजे समुद्राच्या वाळूनं त्या लोकांना झाकून टाकले. तुझ्या कृपाच्या द्वारा या लोकांना इथून तुन घेऊन गेले. हे लोक म्हणजे कोण? इस्रायली लोक, म्हणजे सुटका घेणारे लोक. गणांची पुस्तकमध्ये बिलाम म्हणतो का आपला देव किती महान आणि मोठे आहे. इस्रायली लोकांचे इतके मोठे भाग्य आहे का देवाच्या द्वारा त्या लोकांना सुटका मिळाले. 40 वर्ष ते लोक अरण्यामध्ये प्रवास करत असताना एक वेळ पण त्या लोकांना जेवण रांधून खाल्ले नाही. 40 वर्ष देवानं त्या लोकांसाठी स्वर्गातून मन्ना पाळले आणि त्या लोकांना अन्न दिले. त्या अरण्यामध्ये आहार देणारा परमेश्वर आणि प्यासाठी पाणी देणारा परमेश्वर. मेघ त्यांच्यावरत ठेवणारा देव, त्यांचे पायाला सुजन येऊ नाही देणारा देव, त्यांचे कपडे फाटू नाही देणारा देव. 40 वर्ष त्या लोकांचे चप्पल नाही तुटले आणि झिजले नाही. आज आपण चप्पल जे घेतो 6 महिन्यात, 1 वर्षामध्ये तुटून जातो. 40 वर्ष कपडे घातले आणि ते कपडे पुराणे नाही झाले. प्रति दिवस हा कपडा नवीनच दिसत होता. अरण्यामध्ये चालत असताना एकाचे पण पाय सुजले नाही. 40 वर्ष ते लोक अरण्यामध्ये चालले. 40 वर्ष ते लोक अरण्यामध्ये चालत असताना त्याच्यामधून कोणीच आजार नाही झाले आणि कोणावरच काही ताप पण नाही आले. इतिहासामध्ये असे लोक नाही आणि असा देव पण नाही. देव आहे या गोष्टीचा पुरावा इस्रायली लोकांचे जनसंख्या आणि लोक. आपण उधरलेले आपल्या लोकांस तू स्वीकारणं नेले आहे. त्यांच्या मोठेपणच्या द्वारा नाही, त्यांच्या प्रार्थनाच्या द्वारा नाही आणि त्यांच्या समर्पणच्या द्वारा नाही आणि त्या लोकांच्या बलच्या द्वारा नाही, पण देवाच्या कृपादृष्टी त्यांच्यावर झाली. त्यांची दया, त्यांच्या दयाच्या द्वाराच देव या लोकांना बाहेर काढले. देवाच्या दयाच्या द्वारा अयोग्य असणारे लोकांवरत देवानं आपली कृपा केली आणि त्या लोकांना योग्य बनवले. त्या लोकांच्या पापांच्या द्वारा त्यांना शिक्षा नाही दिली, पण देव त्यांच्यासोबत प्रेम करून त्यांच्यावरत आपली दया दाखवले. त्यांच्या अविश्वासला धरून, त्यांच्या कठीणपणाला बघून देवानं त्यांना शिक्षा नाही दिली, पण त्या लोकांवरच देवानं आपली कृपा केली. यशया ग्रंथमध्ये म्हणतो का पहाड टळले तरी माझी कृपा तुझ्यापासून नाही टळणार. शाश्वत कृपाच्या द्वारा मी तुला प्रेम करत आहे, तो म्हणतो. आपल्या बलेनं तू त्यास आपल्या पवित्र निवासाकडं घेऊन गेले आहेत. वास्तवमध्ये हे पुस्तक लिहिताना मोशे मोआबच्या मैदानामध्ये होते. मोआबचे मैदान कुठे आहे? पूर्वाकडे, योर्धनच्या जवळ, नेबोच्या डोंगरपाशी जिथं मोशे जाऊन मरणार आहे त्या मधामध्ये, त्या प्रांताच्या मधामध्ये 40 वर्ष पूर्ण झाले. या स्थळपाशी मोशेनं निर्गमनची पुस्तक लिहिले, सिने डोंगरपाशी नाही.
अजून हे लोक सीनेच्या मार्गामध्ये आहे आणि मिस्र देशाला सोडून आले इतकेच. मोशे हे पुस्तक लिहिताना भविष्यामध्ये आणि 40 वर्षामध्ये घडलेली गोष्टी आपण इथं त्यानं लिवले. यासाठी मोआबच्या मैदानामध्ये पूर्वेकडं योर्ध्याच्या बाजूमध्ये ते लोक आपले डेरे टाकून असताना तिथं त्याच्याकडं खाली वेळ असताना त्यानं निर्गमनची पुस्तक लिवले आणि त्याच्यानंतर त्यानं उत्पत्तीचे पुस्तक लिवले. यासाठी मोशे लिहून राहिले का तू आपल्या कृपेच्या द्वारा आम्हाले आणले, म्हणजे यर्दान पार केल्यानंतर कनानच आहे. यर्दान पार केल्यानंतर पहिलं स्थळ गिलगाल पडते, मग येरिको पडते, मग त्याच्यानंतर आई येते. असेच प्रकारनं पुष्कळ नगर होते आणि एक एक नगरावर तर ते लोक जैवन होत आणि त्याला घेत गेले. यासाठी तुम्ही कनानचा नक्षा बघा. नक्षा बघले तर तुम्हाला समजून येतो. यर्दन पार केल्यानंतर गिलगाल, येरिको, आई या प्रकारनं त्या लोकांना पुष्कळ नगर घेतले आपल्याला कळतो. बघा इथे देवाच्या वचनच्या द्वारा अद्भुत रीतीनं इस्रायली लोकांना देव जैवन देत घेऊन गेले. बघा पवित्र मंदिरचा डेरा कधी आले, हे वचन लिवल्याच्या नंतर आले. समुद्राला पार केल्यानंतरच हे कीर्तन, हे गीत ह्या लोकांना म्हटले आणि इथं लिहून आहे, पवित्र मंदिरापाशी तू आम्हाला आणले. पवित्र मंदिर कोठं आहे, त्याचे पवित्र डेरा कोठे आहे. यासाठी सिने डोंगरपाशी आल्यानंतर तेव्हा प्रत्यक्षामध्ये पवित्र मंदिराचे डेरे उभे केले. आपल्याला 19 अध्यायापासून तर 40 अध्यायापर्यंत ते लोक एकाच स्थळवरत राहून ते लोक त्या काळामध्ये सिने डोंगरपाशीच राहिले होते. सिने डोंगरजवळ असताना देवानं आपली योजना मोशेले दिली आणि त्याच्यानंतरच ते लोक तिथून प्रवास केले. सिने डोंगरपासून निघाल्यानंतर ते लोक रेफीम प्रांतामध्ये आले. यासाठी हे वचन आपण बघत असताना परमेश्वरानं त्या लोकांना पवित्र मंदिराजवळ घेऊन गेले. म्हणजे देव आपल्या निवासस्थानपाशी त्या लोकांना आणून घेतले. तुम्हाला पवित्र डेराविषयी माहीत झाले असेल तर देवानं इस्रायली लोकांच्या सर्व गोत्रांना त्या डेऱ्याच्या बाजूला ठेवले. त्या सर्व गोत्राच्या मधामध्ये देवानं आपला पवित्र डेरा उभे केले. हे ऐकून राष्ट्र कंपमैन झाले आहेत. फालस्तीन निवासी भयकुल झाले आहेत. तेव्हा आदोमचे अधिपती हैराण झाले. नवाबचे नायक थरथर कापत आहे. सर्व कनानी निवासी गलित झाले आहेत. हे लोक कोण आहे? इस्रायली लोकांचे शत्रूच आहे. प्रारंभाचं स्थळ मिस्र देश आहे आणि शेवटीचं स्थळ कनान आहे. मिस्र देशापासून प्रवास आरंभ होऊन कनान देशापाशी त्यांचे प्रवास थांबतो. या स्थळापासून ते त्या स्थळापर्यंत तुझ्या बहुप्रतापामुळे ते पाषाणप्रमाणे स्तब्ध होतील. हे परमेश्वरा, तुझे लोक पार निघून जात तोवर मिस्र देशाचे लोक बलवंत आहे, पण ते लोक निघून जातवरी स्तब्ध राहणार.
देवाचे लोक निघून जात असताना उभे राहून पाहिनच आहे, पण ते लोक अडकवू शकणार नाही. परमेश्वर त्यांच्या सोबत आहे, म्हणजे परमेश्वर त्यांच्या सोबत चालत आहे. महान आज्ञामध्ये मत्ते शुभवर्तमान याच्या 28 अध्यायाच्या शेवटी वचनमध्ये येशू ख्रिस्त म्हटले की जगाच्या अंतपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. तो आपल्यासोबत असणारा देव आहे, आपल्याला सोडणारा देव नाही. याकोबला मिस्र देशामध्ये पाठवताना देवानं म्हटले का मी पण तुझ्यासोबत येणार आहे आणि तुला परत आणणार. योसेफ तुझ्या डोळे बंद करणार. देव भविष्य सांगून त्या लोकांना घेऊन गेले. आपला देव सोबत राहून हात धरून घेऊन जाणारा देव आहे. आपण त्याच्यासोबत संगती करून प्रार्थना करून विनंती करायची गरज नाही. तो आपल्याला आपल्या सोबत राहून तो चालवतो. कृपा म्हणजे हेच आहे, आपल्याला ज्या स्थळाला राहिले पाहिजे त्या स्थळाला तो घेऊन जातो आणि स्थापित करतो. जसे घार आपल्या पिल्ल्याला आपल्या पाठीवर ठेवून घेऊन जातो, तसे मी तुम्हाला घेऊन जातो, देव म्हणतो. याच्यामध्ये फक्त घार उडतो आणि पिल्ले त्याच्यावर फक्त बसून असतो. आपला परमेश्वर महान परमेश्वर आहे. आपण काहीच यत्न न करता तो सर्व काही आपल्यासाठी करतो. आम्ही आपल्या यत्नाच्या द्वारा सर्व काही केले या अफवापासून ख्रिस्ती बाहेर आले पाहिजेत. मनुष्याचे यत्न देवाचे नीतीला पूर्ण नाही करत. देवाच्या कृपाच्या द्वारा मनुष्याला नीती मिळतो हे मनुष्याला कळणार नाही. विश्वास करणाऱ्या लोकांना हे समजून येतो. विश्वास करणाऱ्या लोकांना काहीच असाध्य नाही, कारण त्या लोकांना देवावर विश्वास केले आहे. तू आपल्या लोकांना घेऊन आले याच्यामध्ये काहीच असफल नाही आहे, फक्त सफलच आहे. तू त्यास नेशील आणि आपल्या वतनाच्या गिरीवर आणून लावशील. हे स्वर्गाच्या राज्याचं चिन्ह आहे आणि येशू ख्रिस्त आल्यानंतर 1000 वर्षाचा शासन होईल आणि देवाचे मंदिराचे चिन्ह आहे. जुन्या करारचे संत लोकांचे पुनरुत्थान झाल्यानंतर 1000 वर्षाच्या राज्यामध्ये हे लोक राहतील. देवानं केलेली करार हेच आहे त्यांच्यासोबत. हेब्रीच्या पुस्तकमध्ये हातानं बनवलेले मंदिराविषयी हेब्रीच्या पुस्तकमध्ये लिहून आहे आणि हाताच्या बनवलेल्या मंदिर या जगामध्ये आहे आणि देवाच्या हाताच्या द्वारा निर्माण झालेले मंदिर स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे आणि हे मंदिर या लोकांना मिळेल असे देवानं त्यांच्यासोबत करार केले. परमेश्वर अनंत आहे आणि तो सर्व काळिक आहे, त्याचा अंत नाही. या जगामध्ये काळाचा अंत होतो आणि भविष्याचा अंत होतो, सूर्याचा अंत होतो, पण आपला देव अनंतकालिक आहे आणि तो अनंत आहे. स्तोत्रसंहिता याच्या 23व्या अध्यायाच्या शेवटी वचनमध्ये म्हणतो का मी यहोवा परमेश्वरासोबत निरंतर निवास करीन. यासाठी या जगामध्ये निवास करताना तुझी कृपा आणि तुझे सत्य माझ्या जीवनभर राहीन आणि मृत्यू झाल्यानंतर देवाच्या सोबत अनंत कालपर्यंत राहीन. नव्या पृथ्वीवरत नव्या आकाशमध्ये नव्या जगामध्ये ख्रिस्तासोबत निवास.
बघा, पवित्र शास्त्र आपल्याला किती स्पष्टानं सांगतो. फारोचे घोडे रथवा सवार समुद्राच्या पोटी जाऊन पडले आणि परमेश्वरानं समुद्राचे पाणी त्याच्यावर वाहिले. पण इस्राईल लोक भर समुद्रामध्ये कोरड्या जमीनवरून चालत गेले, म्हणून त्यानं हे गायले. मग आरोनची बहीण मिरियम संदिष्ट हिनं हाती डाब घेतला आणि सर्व स्त्रीचा डाब घेऊन तिच्या मागून नृत्य करीत चालले. आणि मिरियमनं त्यांचे गाण्याला द्रुपात धरले. परमेश्वर गीत गा, कारण तो विजयानं उन्नत झाला आहे. बघा, इथे मोशेची वय 80 आहे, आरोनची वय 83 आहे आणि मिरियमची वय 86 वर्ष आहे. मिरियम इथं वृद्ध अवस्थामध्ये तंबुरा घेऊन डाब घेऊन ती नृत्य करत स्त्री लोकांचे नायकतामध्ये देवाची अगुवाई करून राहिले, देवासमोर लोकांची. घोडा वा रथ त्यानं समुद्रात उलटून टाकले आहे. मोशे याच अध्यायामध्ये 2 वचनमध्ये जे गीत गाऊन राहिले तेच शब्दाच्या द्वारा मिरियम इथं देवाची स्तुती करून राहिली. मिस्र देशामध्ये असताना स्त्री लोक त्यांच्या डोळ्यामध्ये आसू होते, पण इथं हे लोक देवासाठी नृत्य आणि देवाची महिमा करून राहिले. त्यांच्या नृत्यूमध्ये काही रुकावट नाही, त्यांच्या स्वेच्छामध्ये काहीच रुकावट नाही, त्यांच्या आनंदामध्ये काहीच रुकावट नाही. कारण त्या लोकांना सुटका मिळाले आणि त्याच्याद्वारा त्यांना फार आनंद झाले आणि त्या आनंदाचा काही ठिकाणा नाही, इतका आनंद त्यांना झाला. निर्गमनची पुस्तक याचा 15वा अध्याय 1 वचनपासून तर 21 वचनपर्यंत स्तुतीचे गीत आहे. स्तुतीचे गीत गात असताना त्या लोकांना इथं देवाचे महानताला, त्याच्या मोठेपणाला आणि त्याच्या अद्भुत कार्याला प्रगट केले. देवानं आपल्या लोकांसाठी केलेले कार्य विषयी आणि देवानं त्याच्या लोकांचे शत्रूच्या विषय, त्यांचा कसा नाश केले आणि त्यांच्यावरती कसे विपत्ती टाकले आणि त्यांच्यासोबत काय घडले, भविष्यामध्ये त्यांची शत्रूचा कसा नाश होणार, त्याच्या अगोदरच देवानं त्या लोकांना सांगितले होते. हे गीत संपल्यानंतर त्या लोकांचा प्रवास आरंभ झाला. 22 वचन आपण बघू. नंतर मोशेनं इस्रायल लोकांस तांबड्याच्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या वैरण प्रदेशात जाऊन पोचले. त्यातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेन. हे लोक या प्रवासामध्ये 18.5 किलोमीटर चालले. त्या लोकांना तहान लागली. शरीरामध्ये आहोनं यासाठी ताण लागते, आपल्याला भूक लागतो. बघा, इथे मनुष्य केवळ रोटीनच नाही, देवाच्या मुखातून निघलेले प्रत्येक शब्दानं जीवित राहतो. या अनुभवमध्ये हे लोक याले पाहिजेत. हे देवाचे उद्देश आहे. यासाठी काही संदर्भामध्ये त्या लोकांच्या जीवनामध्ये परीक्षा आले. आपण मनुष्य असताना आपल्या जीवनामध्ये काही परीक्षा येतो. आपण उभे राहून त्या परीक्षामध्ये सफल झाले पाहिजे. यासाठी अन्य जातीसारखे आपण आपले डोके खाली नाही केले पाहिजे. आपले विचार वेगळे असले पाहिजेत. इथे इतके मोठे देवाचे कार्य बघितल्यानंतर देवाच्या प्रती ह्या लोकांना आपले विचार बदलवले का?
या लोकांना इथं पाणी नाही मिळाले. भौतिक गरजमध्ये प्रत्येक मनुष्य विचलित होऊन जातो. पाण्यासाठी, अन्नासाठी प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण परेशान होऊन जातो. मग मारा नामक एक स्थळी इथे आले. तिथले पाणी फार खारे असल्यामुळे त्यास ते पिऊ नये म्हणून त्यांना स्थळाचे नाव मारा असे पडले. लोक इथं मोशेला विचारून राहिले का आम्ही का पिले पाहिजे. देव ऐकून राहिले आणि देव बघून राहिले हे गोष्टी त्यांना माहीत आहे. निर्गमनच्या पुस्तकामध्ये देवानं स्वयं मोशेला म्हटले का मीनं त्या लोकांचे कुरकुर ऐकले आणि मी उतरून आले आहे. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांना मोशेजवळ कुरकुर केली. देव ऐकतो, देव बोलतो आणि देव त्यांच्यासोबत चालून राहिले हे गोष्टी पण त्या लोकांना माहीत आहे. मग हे सर्व गोष्टी माहीत असताना ते लोक इथे कुरकुर काऊन करून राहिले. कुरकुर करण्यापेक्षा देवासोबत प्रार्थना केली असते तर चांगले झाले असते. कुरकुर करणे त्यांच्या हृदयाला दाखवतो, प्रार्थना करणे त्यांच्या विश्वासला दाखवतो. मोशेनं प्रार्थना केले मोशेच्या विश्वासला दाखवतो आणि या लोकांना कुरकुर केले यांच्या हृदयाला दाखवतो. विश्वासी लोक देवावरत आधारित राहिले पाहिजे. मला एक समस्या आली आर्थिक रीतीनं आणि मला फार याचा परेशानी झाली. या संदर्भामध्ये मनुष्याचे यत्नासाठी मी प्रयास नाही केले. मी देवासमोर गुडघे टेकलो आणि 12 तासाच्या आतमध्येच देवानं मला उत्तर दिले. किती आश्चर्याची गोष्टी आहे. माझी गरज माहीत आहे देवाला आणि तो माझ्या गरजला पूर्ण करतो. तो माझी परीक्षा घेतले तर फक्त ते क्षणामध्येच असतो. तो हात सोडणारा देव नाही, तो हात धरून चालणारा देव आहे. यासाठी आपल्या जीवनामध्ये परिस्थिती खराब असले तरी आपण देवाचे हात कधीच नाही सोडले पाहिजेत. तू खराच विश्वासी असन तर देवावर कुरकुर नाही करणार. देवासोबत प्रार्थना करणार, देवाची वाट बघणार आणि देवावर तर तुझी जे आशा आहे ते कधीच तू सोडणार नाही. हे लोक इथे विचारून राहिले का आम्ही का पिली पाहिजेत. आम्ही पाणी पिले पाहिजे नाही तर आम्ही वाचणार नाही. आम्ही जेवण केले पाहिजे नाही तर वाचणार नाही. हे गोष्टी देवाला माहीत नाही का. डोंगरच्या उपदेशमध्ये येशू ख्रिस्तानं म्हटलं का तुम्हाला काही पाहिजे काय लागेन सर्वच काही देवाला माहीत आहे. आकाशच्या पक्षीला बघा, ते नाही पेरत नाही कापत नाही साठवत, तसेच 40 वर्ष इस्रायली लोकांना काही पेरले नाही, काही कापले नाही आणि त्या लोकांना काय साठवले नाही. देवानं त्या लोकांचे पालनपोषण केले नाही का. हा सजीव जीव आज आपल्या समोर आहे. त्यानं परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्यानं त्यास एक वनस्पती दाखवली. वनस्पतीमध्ये गुण आहे का देवानं बोललेले शब्दामध्ये गुण आहे. देवानं मोशेला वनस्पती दाखवली आणि मोशेनं त्या वनस्पतीला पाणीमध्ये टाकले आणि पाणी मधुर झाले. बघा इथे देवानं अगोदरच सर्व गोष्टीचं इथे प्रयोजन करून ठेवले होते. बघा त्यांच्या डोळ्यासमोरच त्यांचे सोल्युशन होते. पुष्कळ वेळा आपल्या जीवनामध्ये पण असेच होतं का सोल्युशन आपल्या जवळच असतो.
मला ट्रान्सलेशनसाठी एकेका लोकांना दर महिने 10,000 रुपये लागते आणि 5 वर्ष मला त्यांना द्यायचा आहे. इतका पैसा कुठून येणार? मला माहीत आहे देव देणार आणि देव मला शोधून माझे सर्व गरज पूर्ण करणार. वनस्पती तिथंच आहे पण त्या लोकांना माहीत नाही या वनस्पतीच्या द्वारा पाणी मधुर होणार. देवानं मोशेला सांगितलं एक वनस्पती आहे आणि ती वनस्पती पाण्यामध्ये टाकलं तर पाणी मधुर होतील. बघा हे साधारण टेस्ट आहे, परीक्षा आहे. पैसे नाही देव परीक्षा घेऊन राहिले, कपडे नाही देव परीक्षा घेऊन राहिले, जेवण नाही देव परीक्षा घेऊन राहिले, वस्तू नाही देव परीक्षा घेऊन राहिले. बंधू आणि भगिनींनो, देव परीक्षा घेऊन राहिले. देव काऊन परीक्षा घेऊन राहिले? तू खाली पडले नाही पाहिजे आणि तुझी उन्नती झाले पाहिजेत. कारण तुझ्याद्वारा मोठे काम देव करणार आहे. यासाठी तुला तो परीक्षामध्ये घेऊन जाते आणि तुला तो तयार करतो. इतकी मोठी सेवा इतक्या काळामध्ये केला तो, अजून तो सामोर करणार नाही का? आत्तापर्यंत सहायता करणारा देव तो अजून सामोर करणार नाही का? आत्तापर्यंत तुझ्यासाठी तो विश्वासयोग्य होता, तो सामोर तुझ्यासोबत विश्वासयोग्य राहणार नाही का? यासाठी देव तुला स्वतःला समाधान करासाठी, त्या स्टँडर्डमध्ये आणण्यासाठी देव कार्य करतो. तिथं त्यानं त्यांच्यासाठी एक विधी व नियम लावून दिला. त्यास कसोटीस लावले आणि म्हटले, तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनपूर्वक ऐकशील आणि त्याचे दृष्टीने जे नीट ते करशील. कडू पाणी पिले तर आमचं शरीर पूर्ण कडू होईल असे त्या लोकांना म्हटले होते. त्याच्या आज्ञाकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील. आपण विश्वासनं ऐकले पाहिजे. आपण त्याची गोष्टी ऐकासाठी ऐकले पाहिजे. यहोशूच्या पुस्तकमध्ये रहब नावाची वेश्या, आम्ही त्यांच्या विषय ऐकल्यानंतर आमचे हृदय पाणी झाले. ती ऐकण्याच्या द्वारा विश्वास ठेवली. हे लोक देवाचे कार्य बघून विश्वास नाही ठेवले आणि ते लोक न बघणारे देवाच्या कार्यावर विश्वास ठेवले. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण देवाची गोष्टी ऐकले पाहिजे. आपण देवाच्या गोष्टीच्या प्रती समर्पित झाले पाहिजे. त्याचे आज्ञा पाळले पाहिजे. त्याच्या गोष्टीच्या अनुसार आपण आपले जीवन जगले पाहिजे. तेव्हा परमेश्वर देव म्हणतो का मी तुम्हाला बरा करणारा परमेश्वर आहे. मी कोणताच मिस्र देशाचा रोग तुमच्यावर येऊ नाही देणार. इथं कंडिशनल आशीर्वाद देऊन राहिले. पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ कंडिशनल आशीर्वाद आहे. तुम्ही एक वेळा देऊन बघा. मी आकाशचे दार खोलून उघडून तुम्हाला आशीर्वादची तुमच्यावर वर्षा करीन. दिलं तरी तुम्हाला दिले जाईन. त्याच्या शब्दातून एकही गोष्टी टळणार नाही. देवाच्या गोष्टीला काळानं आणि कोणत्याच गोष्टीनं काहीच करायचं नाही. त्या गोष्टी पूर्ण होतो. मग ते एलीम येथे आले. त्या ठिकाणी पाण्याचे 12 झरे आणि 70 खजुराचे झाडे होते. तिथं पाण्याजवळ त्यानं ताळ दिला. ते लोक समृद्धीच्या स्थानापाशी आले. ते लोक मारा स्थळाच्या
ठिकाणी मोशेला पाणी मागितले, ते लोक विसरले होते का त्यांचा देव समृद्धीचा देव आहे आणि समृद्धच्या ठिकाणी त्या लोकांना देव आणले. तू आपल्या तात्कालिक गरजला बघून देवावर कुरकुर नख करू. तो तुला समृद्ध स्थानवर्त घेऊन येतो. तिथं खजूरचे झाड होते, चांगलं हिरवं स्थान होते, चांगलं पाणीचं स्थळ होतं. त्या ठिकाणी त्या लोकांना देव आणला. तुला पोषण करणारा देव आणि तुझी सुरक्षा करणारा देव. आकाशाच्या पक्षीकडं बघा, त्यांना देव देतो आणि देवाच्या इच्छाच्या बिना तुझा एक पण केस नाही जात. या गोष्टीला देव इतके प्राधान्यता देऊन राहिला. तुझा प्राण किती महत्त्वाचा आहे थोडं विचार कर माझा बंधू. एलिमचा अनुभवला देव तुला देतो, समृद्धीचा अनुभवला देव तुला देतो. ते 70 खजूरचे झाड आज पण आहे. मिस्र देशापासून इस्रायल जाताना डाव्या बाजूला ते 12 पाण्याचे स्रोत आणि खजूरचे 70 झाड तिथं दिसतो. पाण्याचे 12 स्रोत आज पण आहे. प्रिय बंधूंनो, इतिहास आज पण आपल्याला साक्ष देतो. देव तुला पण चालवतील. तू देवावर विश्वास ठेव. 15वा अध्याय इथं आपण संपवू.